हनुमंतवाडी पंचगंगा नदीकाठावर बसलेल्या या गावात सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. गावात राजकीय गट असूनही कधी वादविवाद झाला नाही. एकोप्याने सगळा गाव आनंदात असताना केवळ IPL मॅचमुळे हरहुन्नरी व्यक्तिमत्व बंडादा यांचा मृत्यू होणे हे निश्चितच धक्कादायक घटना बनली आहे. सध्या IPL मॅच शहरासह ग्रामीण भागात सगळ्यांनाच भुरळ पाडत आहे. यामुळे दिवसेदिवस मॅचचे फॅन वाढलेले पाहायला मिळत आहेत. मग ते विद्यार्थी असो की शेतकरी, याला अपवाद कसा राहील. दिवसभर शेतात काबाड कष्ट करून सायंकाळी बंडोपंत विष्णू तिबिले वय वर्ष 63 हे सायंकाळी शिवाजी गायकवाड यांच्या घरी बळवंत झांजगे या मित्राबरोबर IPL मॅच पाहत होते. मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना सुरू होता. सामना रंगतदार वळणावर आला असतानाच मुंबई संघाचा खेळाडू रोहित शर्मा आऊट झाला. यावेळी बंडोपंत तिबिले म्हणाले, आता मुंबई संघाचा पराभव निश्चित आहे. हा राग बळवंत मित्राला आला. त्याने तिबिले यांच्या पायावर काठी मारली. यावेळी तिबिले यांनी खाली वाकून कळ सोसत बसले होते. याच दरम्यान झांजगे यांचा पुतण्या सागर याने लाकडी फळी तिबिले यांच्या डोक्यात मारली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात तिबिले पडले. क्षणाचाही विलंब न लावता भाऊ विष्णू व ग्रामस्थांनी बंडोपंत यांना ताबडतोब उपचारासाठी CPR मध्ये दाखल केले. 2 दिवस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी गावात समजताच सारा गाव दुःखात बुडाला. गावात कुणालाही शेतीत मदत हवी असेल, तुम्ही मयत झालं की बंडादा पहिला हजर असायचे. तसेच गावात मुलींच्या लेझिम पथकात हलगीही ते वाजवत होते. पन्हाळगडावर मुलींच्या स्पर्धेत हलगी वाजवून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली होती. लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर मंडळींचा सगळ्यांचाच आवडता बंडादा यांना बैलगाडा क्रिकेटचा शौक, उत्कृष्ट हलगी वादक तसेच बलभीम तालीम मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांना लेझिम खेळाची आवड होती. बंडादा मरणाची झुंज चालू असताना सगळ्या कामानं जीवदान मिळण्यासाठी प्रार्थना केली. ऐन यात्रेच्या तोंडावर नियतीने बंडादाला मृत्यूच्या रूपाने गाठले. यामुळे हनुमंतवाडकर पोरकं झाला आहे.